नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकतीच 23 जानेवारी रोजी तुमची राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झालेली आहे. त्यात विज्ञानावर एकूण 20 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यांचं विश्लेषण आणि उत्तरं आपण आता पाहणार आहोत. प्रश्नपत्रिकेच्या सी सेटमध्ये 51 ते 70 हे प्रश्न विज्ञानावर आहेत. यांचं विषयवार विश्लेषण केलं तर बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्रावर 8, केमिस्ट्रीवर 7 आणि फिजिक्सवर 5 प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यामुळे यावर्षीची स्वागतार्ह बाब ही आहे की तिन्ही विषयांना यावर्षी व्यवस्थित वेटेज दिलं गेलेलं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री मिळून सुमारे 5 न्यूमेरिकल्स म्हणजे सोडवायची उदाहरणं विचारली गेलेली आहेत. आणि ती कशी सोडवायची हे आपल्याला माहिती असेल तर ते गुणसुद्धा आपले अगदी पक्के होतात. असो, आता आपण बायोलॉजीच्या प्रश्नांकडे वळूयात. आता आपण हा प्रश्न बघूयात. खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? आणि खाली पर्याय दिलेले आहेत: केल्विन सायकल, सायट्रिक ॲसिड सायकल, ग्लायकोलिसिस आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आता आपल्या पुस्तकात आपण वनस्पतींमधील श्वसन या 16व्या चॅप्टरमध्ये पेशी स्तरावरील श्वसन यंत्रणा या पॉईंट खाली पेशी स्तरावर पार पडणाऱ्या सर्व प्रक्रिया व्यवस्थित दिलेल्या आहेत. आणि यात तुम्ही बघू शकतात की सजीवांमधील श्वसन हे ऑक्सिश्वसनी किंवा विनॉक्सी श्वसनी यापैकी कुठल्याही प्रकारचं असलं तरी त्यांच्यात श्वसनाचा पहिला टप्पा हा ग्लायकोलिसिस या प्रक्रियेने सुरू होतो. ग्लायकोलिसिस प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मात्र जर सजीव ऑक्सिश्वसनी असेल तर त्यानंतर लगेच क्रेब चक्राला सुरुवात होते. क्रेब चक्र म्हणजेच TCA सायकल म्हणजेच सायट्रिक ॲसिड सायकल. क्रेब चक्रालाच आपण ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा सायट्रिक ॲसिड सायकल असंही म्हणतो. हे आपण पान क्रमांक 157 म्हणजे पुढच्याच पानावर एक्सप्लेन केलेलं आहे. क्रेब चक्र म्हणजे क्रेब सायकल या अंतर्गत. ठीक आहे, त्यामुळे इथं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे क्रेब चक्रालाच आपण सायट्रिक ॲसिड सायकल असंही म्हणतो. आणि मग ग्लायकोलिसिस आणि क्रेब चक्र या दोघंही दरम्यान तयार झालेल्या उच्च ऊर्जा संयुगांचं रूपांतर ATP मध्ये होण्यासाठी मायटोकॉन्ड्रियामध्ये इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि ऑक्सिडेटिव्ह फॉस्फोरायलेशन घडून येतं. हे अत्यंत डिटेल आपण वनस्पतीमध्ये श्वसन या चॅप्टरमध्ये दिलेलंच आहे. त्यामुळे वनस्पतींमधील श्वसन या चॅप्टर दरम्यान पेशी श्वसन यंत्रणेखाली आपण ग्लायकोलिसिस, क्रेब चक्र म्हणजेच TCA ट्राय कार्बोक्झिलिक ॲसिड सायकल किंवा सायट्रिक ॲसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम बघितलेल्या आहेत. त्यामुळे या तिघही प्रक्रिया श्वसनाशी संबंधित प्रक्रिया आहेत. आणि इथे प्रश्न विचारला गेलेला आहे की खालीलपैकी कोणती प्रक्रिया श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत नाही? इतक्यातच आपण बघितलं की ग्लायकोलिसिस, सायट्रिक ॲसिड सायकल आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन या तिघही प्रक्रिया श्वसनाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 1 मध्ये असलेली केल्विन सायकल मात्र श्वसनाशी संबंधित प्रक्रिया नाही, तर ती प्रकाश संश्लेषणाशी संबंधित प्रक्रिया आहे. आता आपल्या पुस्तकात चॅप्टर 15 मध्ये प्रकाश संश्लेषण प्रक्रिया आपण अत्यंत डिटेलमध्ये दिलेली आहे. आणि त्यात आपण लिहिलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे की ही प्रक्रिया 2 पायऱ्यांमध्ये घडून येते. एक तर लाईट रिॲक्शन आणि दुसरी म्हणजे डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शनमध्ये सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन आणि नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन घडून येतं. आणि या दोघही प्रक्रियांमध्ये ATPच्या रूपात ऊर्जा तयार होते. आणि त्यानंतर डार्क रिॲक्शन जी असते त्यात C3 पाथवे म्हणजेच केल्विन सायकल, C4 पाथवे म्हणजे हॅच अँड स्लॅग पाथवे, CAM पाथवे म्हणजे क्रॅसुलॅसिन ॲसिड मेटाबॉलिझम हा तिसरा पाथवे. यापैकी कुठलाही एक पाथवे वापरून वनस्पती हे CO2चं स्थिरीकरण करत असतात आणि त्यापासून कर्बोदक तयार होत असतात. तर थोडक्यात C3 पाथवे हा डार्क रिॲक्शनचा म्हणजेच प्रकाश संश्लेषणाचा पार्ट आहे, त्याशी संबंधित प्रक्रिया आहे आणि तिलाच केल्विन सायकल असं म्हटलं जातं. त्याच्या पुढच्याच पेजवर पान क्रमांक 157 वर आपण C3 प्रक्रिया कशी पार पडते हे दिलेलं आहे व्यवस्थित. तर ही प्रक्रिया प्रकाश संश्लेषणाशी संबंधित असल्यामुळे ती श्वसन प्रक्रियेत अंतर्भूत होत नाही. आणि म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या पेशी घटकाभोवती पटल म्हणजे आवरण नसते? आणि त्यासाठी खाली पर्याय दिलेले आहेत: क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया आणि लायसोझोम. ही सर्व पेशी अंगकं आहेत
आणि या पेशी अंगकापैकी कुठल्या पेशी अंगकावर मेदयुक्त पटलाचं आवरण असतं आणि कुठल्या पेशी अंगकावर हे आवरण नसतं हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता आपल्या पुस्तकातला हा पॅरा बघा, पान क्रमांक 5 वर आपण लवके म्हणजेच प्लास्टिड्स, ज्या अंतर्गत क्लोरोप्लास्टचा म्हणजे हरित लवकाचा पण समावेश होतो, त्याखाली मेन्शन केलेलं आहे बघा आपण, लवके ही फक्त वनस्पती पेशीतच आढळून येतात आणि यावर पटलाचं द्विस्तरीय आवरण असतं. म्हणजे लवकांवर, थोडक्यात हरित लवकांवर म्हणजेच क्लोरोप्लास्टवर द्विस्तरीय मेदपटलाचं आवरण असतं. आता आपण मायटोकॉन्ड्रिया या पेशी अंगकाच्या बाबतीत बघूयात. तर मायटोकॉन्ड्रिया या पेशी अंगकावर 2 आवरण असतात. दुहेरी पटलाचं आवरण असतं, त्याचं बाहेरील आवरण सछिद्र असतं आणि आतील आवरण हे शिखांनी बनलेलं असतं, हे आपल्याला माहितीच आहे. म्हणजे तंतुकणिकेवर सुद्धा मेदयुक्त पटलाचं दुहेरी आवरण असतं, हे इथे आपल्याला माहिती असलं पाहिजे. आता तिसरा पेशी अंगक आहे लायसोझोम म्हणजेच लयकारिका. यावर एकेरी आवरण असतं. एकेरी आवरण असलेल्या पिशव्या म्हणजे लयकारिका होत, हे आपण सुरुवातीलाच या पॅरा अंतर्गत म्हटलेलं आहे. म्हणजेच लयकारिका थोडक्यात लायसोझोमवर सुद्धा एकेरी मेदयुक्त पटलाचं आवरण असतं. आणि आता आपण रायबोझोम्स बघूयात, जे पर्यायात दिलेलं आहे. तर रायबोझोम या पेशी अंगकाभोवती मात्र एकाही मेदयुक्त पटलाचं आवरण नसतं, एकेरी नसतं आणि दुहेरी नसतं. आता तुमच्या इन्फॉर्मेशनसाठी इथे मी सांगते की रायबोझोम, सेल वॉल, सेंट्रोझोम आणि काही सायटोस्केलेटन म्हणजे काही पिलिया आणि फ्लॅजेलांच्या बाबतीत मी बोलते आहे. तर या पेशी अंगकांवर कुठल्याही मेदयुक्त पटलाचं आवरण नसतं. रायबोझोम, सेल वॉल, सेंट्रोझोम आणि सायटोस्केलेटन्स हे सोडून इतर सर्व पेशी अंगक ही आवरणयुक्त असतात. त्यामुळे यापुढे रायबोझोम सोडून जर पर्यायात सेल वॉल, सेंट्रोझोम किंवा सायटोस्केलेटन आले तर त्या पर्यायामधलं ते उत्तर असू शकतं, हे तुम्ही इथे लक्षात ठेवायचं आहे. सध्या रायबोझोमवर कुठल्याही मेदयुक्त पटलाचं आवरण नसतं, हे तुम्ही इथं लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि आता आपण प्रश्नाकडे वळूयात. प्रश्नात क्लोरोप्लास्ट, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया आणि लायसोसोम दिलेले आहेत. एवढ्यातच आपण बघितलं की क्लोरोप्लास्टवर मेदयुक्त पटलाचं आवरण असतं, मायटोकॉन्ड्रियावर दुहेरी मेदयुक्त पटलाचं आवरण असतं, लायसोझोमवर एकेरी मेदयुक्त पटलाचं आवरण असतं. मात्र रायबोझोम या पेशी अंगाकावर कुठलंही आवरण नसतं. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न आहे, युकॅरियोटिक पेशी संदर्भात गुणसूत्र जनुकीय साहित्य DNA संबंधित खालील विधानांचा विचार करा. आणि त्यासाठी खाली ही 3 विधानं दिलेली आहेत, A, B आणि C. त्यातलं A विधान आहे, युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य DNA सोबत हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात. दुसरं स्टेटमेंट आहे, या प्रथिनांमध्ये अर्जेनिन व लायसिन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. आणि तिसरं स्टेटमेंट आहे, या प्रथिनांमध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. आणि त्यावरून खालीलपैकी योग्य पर्यायांची आपल्याला इथे निवड करायची आहे. पहिला पर्याय आहे फक्त पहिले विधान बरोबर आहे, दुसरा पर्याय आहे वरील 3ही विधाने बरोबर आहेत, तिसरा पर्याय आहे फक्त पहिले व दुसरे विधान बरोबर आहे परंतु तिसरे चूक आहे, आणि चौथा पर्याय आहे फक्त तिसरे विधान बरोबर आहे. तर आता आपण आपल्या पुस्तकातल्या पेज नंबर 6 याखाली दिलेल्या गुणसूत्र या पॅरा अंतर्गतचा हा पॉइंट बघणार आहोत. यात आपण स्पष्ट मेन्शन केलेलं आहे की केंद्रकातील गुणसूत्रांवर काही प्रथिनं असतात. या प्रथिनांना हिस्टोन प्रथिनं असं म्हणतात. त्यांना हिस्टोन प्रथिन असं म्हटलं जातं. त्यापुढेच आपण या आकृतीच्या स्वरूपात हे हिस्टोन प्रथिन दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे जे हिस्टोन प्रथिन असतं त्याभोवती DNAचा हा धागा या पद्धतीने गुंडाळलेला असतो. किंबहुना हा DNAचा धागा या पद्धतीने गुंडाळलेला असल्यामुळेच इतका मोठा DNA इतक्या लहान न्यूक्लियसमध्ये फिट होऊ शकतो. ठीक आहे. तर यामुळे आपण जे पहिलं स्टेटमेंट इथे आहे ते बरोबर आहे असं म्हणू शकतो. पहिलं स्टेटमेंट आहे, युकॅरियोटिक पेशीतील गुणसूत्रांमध्ये जीन साहित्य DNA सोबत हिस्टोन लघु प्रथिने संलग्नित असतात. हिस्टोन प्रथिनांनाच आपण दोऱ्याचा रीळ ही उपमा इथे दिलेली आहे. आणि हा दोऱ्याचा रीळ
ज्याप्रमाणे दोऱ्याच्या रीळवर एखादा पातळ धागा गुंडाळला जातो, त्याचप्रमाणे हिस्टोन प्रथिनांवर डीएनएचा हा धागा गुंडाळला जाऊन जास्तीत जास्त डीएनए युकॅरियोटिक सेलच्या न्यूक्लियसमध्ये फिट केला जातो. ठीक आहे. आता आपण दुसरं स्टेटमेंट बघणार आहोत. हे स्टेटमेंट आहे, या प्रथिनांमध्ये आर्जिनिन व लायसिन या मूलभूत अमिनो आम्लाचा जास्त प्रमाणात सहभाग असतो. आता बघा, डीएनए हा निगेटिव्हली चार्ज असतो. प्रत्येकाला आपल्याला माहिती आहे की डीएनए हा निगेटिव्हली चार्ज असतो आणि तो ॲसिडिक इन नेचर असतो. डीऑक्सिरायबोन्यूक्लिक ॲसिड म्हणजे तो ॲसिडिक नेचरचा असतो. आणि ही जी हिस्टोन प्रथिनं असतात ती पॉझिटिव्हली चार्ज असतात आणि ती बेसिक नेचरची असतात. ठीक आहे. तर या हिस्टोन भोवती हा जो डीएनए असतो तो गुंडाळला जाण्यासाठी, निगेटिव्हली चार्ज डीएनए गुंडाळला जाण्यासाठी हिस्टोन प्रथिनं ही पॉझिटिव्हली चार्ज असतात. अपोजिट अट्रॅक्ट्स. म्हणून मग या पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन प्रथिनांवर हा डीएनए अशा पद्धतीने गुंडाळला जातो. निगेटिव्हली चार्ज डीएनए अशा पद्धतीने गुंडाळला जातो. आणि ही जी हिस्टोन प्रथिनं असतात ती पॉझिटिव्हली चार्ज असल्यामुळे, बेसिक स्वरूपाची असल्यामुळे त्यात बेसिक अमिनो आम्ल जास्तीत जास्त प्रमाणात असतात. आणि लायसिन आणि अर्जिनिन ही दोघंही अमिनो आम्ल ही बेसिक स्वरूपाची असल्यामुळे हिस्टोन प्रथिनामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात या अमिनो आम्लांचा समावेश असतो. ठीक आहे. तर आपण हिस्टोन प्रथिनं जी असतात वेगवेगळी H1, H2A, H2B, H3, H4 ह्या सर्व प्रकारची हिस्टोन प्रथिनं असतात, त्यात साधारणतः लायसिन आणि अर्जिनिनचा कंटेंट जास्तीत जास्त असतो. ठीक आहे. आणि आपण इथे मी या स्लाइडच्या स्वरूपात तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे की साधारणतः, सर्वसाधारणपणे अर्जिनिन आणि लायसिनचं प्रमाण या हिस्टोन प्रथिनांमध्ये जास्तीत जास्त असतं. हे H1 हिस्टोन प्रथिनांच्या बाबतीत मी इथे मेन्शन केलेलं आहे. आणि साधारणतः ट्रिप्टोफॅन हे अमिनो आम्ल या हिस्टोन प्रथिनांमध्ये नसतं. जनरली ते नसतं, याला काही एक्सेप्शन्स आहेत. आता यापैकी एक पेपर याच्याशी संबंधित होता, तो मी इथे डाउनलोड केलेला आहे आणि त्यातला एक महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला इथे वाचून दाखवणार आहे की हिस्टोन प्रथिनांची जी कॅरेक्टरिस्टिक असते ती कॅरेक्टरिस्टिकच मुळात अशी असते की त्यांच्यात ट्रिप्टोफॅन नावाचा अमिनो ॲसिड नसतो, अमिनो आम्ल त्यांच्यात नसतं, हा रेसिड्यू त्यांच्यात नसतो. पण त्याला काही एक्सेप्शन्स आहेत. साधारणतः H2B मध्ये, H2A मध्ये ट्रिप्टोफॅन असतो, थोड्या प्रमाणात असतो पण असतो, असं काही पेपर्सचं म्हणणं आहे. पण सर्वसाधारणपणे म्हणजे हा प्रश्न जिथे तुम्हाला विचारलेला आहे आयोगाने, त्या प्रश्नाच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर सर्वसाधारणपणे हे जी हिस्टोन प्रथिनं असतात त्यांच्यात अर्जिनिन आणि लायसिन ही मूलभूत अमिनो आम्ल जास्त प्रमाणात असतात, ती तर जनरली असतात. मात्र थर्ड स्टेटमेंटच्या बाबतीत या प्रथिनांमध्ये ट्रिप्टोफॅन या मूलभूत आम्लाचा अभाव असतो. हे स्टेटमेंट इथं या प्रश्नाच्या दृष्टीने बरोबर आहेत. आपल्याला एक्सेप्शन्सचा विचार करायचा नाहीये. एक्सेप्शन्सचा विचार केला नाही तर इथे थर्ड स्टेटमेंट सुद्धा बरोबर आहे. तर या प्रश्नाशी संबंधित ही तिघही स्टेटमेंट्स इथे बरोबर असल्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे, पोलिओ हा विषाणूजन्य आजार आहे. WHO पोलिओ आजारासाठी सदस्य राष्ट्रांना खूप सुविधा दिलेल्या आहेत आणि त्यासाठी खाली ही 4 स्टेटमेंट्स त्यांनी दिलेली आहेत. पहिलं स्टेटमेंट आहे, हा विषाणूजन्य आजार DNA विषाणूमुळे होतो. दुसरं स्टेटमेंट आहे, पोलिओमायलिटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. तिसरं स्टेटमेंट आहे, पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. आणि चौथं स्टेटमेंट आहे, आता पोलिओचं भारतातून निर्मूलन झालेलं आहे आणि त्यासाठी खाली हे पर्याय दिलेले आहेत. फक्त A आणि B, दुसरा पर्याय आहे फक्त B आणि C, तिसरा पर्याय आहे फक्त A B आणि C आणि चौथा पर्याय आहे C आणि D. ओके. तर आपल्या पुस्तकात पान क्रमांक 142 वर मानवी आरोग्य व रोग या चॅप्टर अंतर्गत पोलिओमायलिटिस या हेडिंग खाली आपण या रोगाबद्दल काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तर पोलिओचा विषाणू जो असतो त्यात जनुकीय घटक RNA हा असतो. तर या प्रश्नात सुरुवातीला स्टेटमेंट दिलेलं आहे, हा विषाणूजन्य आजार आहे आणि हा आजार DNA विषाणूमुळे होतो. तर तो DNA विषाणूमुळे न होता तो RNA विषाणूमुळे होतो, त्यामुळे हे स्टेटमेंट इथे चुकीचं आहे. दुसरं स्टेटमेंट आहे, पोलिओमायलिटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ म्हणतात. तर हो, पोलिओमायलिटिसला सर्वसाधारणपणे पोलिओ असं म्हटलं जातं, त्यामुळे दुसरं स्टेटमेंट इथे योग्य स्टेटमेंट आहे.
तिसरं स्टेटमेंट आहे पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रम भारतामध्ये 1995 मध्ये सुरू झाला. आता बऱ्याच मुलांचं इथे कन्फ्युजन होत आहे की 1994 मध्ये सुरू झाला की 1995 मध्ये सुरू झाला. तर पहिला पोलिओचा डोस हा 1994 मध्ये दिला गेलेला होता. मात्र पल्स पोलिओ इम्युनायझेशन प्रोग्राम जो लॉन्च झाला इंडियामध्ये तो 1995 मध्ये लॉन्च झाला आहे. त्यामुळे इथे स्टेटमेंट सी सुद्धा योग्य स्टेटमेंट आहे. आणि चौथं स्टेटमेंट आहे आता पोलिओचे भारतातून निर्मूलन झाले आहे. तर पोलिओचा केवळ एकच स्ट्रेन जो आहे तोच भारतातून इरेडिट झालेला आहे. बाकीचे स्ट्रेन्स अजून सुद्धा भारतात आढळतात. म्हणून हे स्टेटमेंट इथे अयोग्य स्टेटमेंट आहे. त्यामुळे केवळ स्टेटमेंट बी आणि सी योग्य असलेला पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि म्हणून ते पर्याय क्रमांक 2 हा योग्य पर्याय आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न आहे मानवाच्या पोटामध्ये कोणते जठर रसरवतात आणि त्यासाठी हे खाली 4 पर्याय दिलेले आहेत. आता आपल्या पुस्तकातल्या पान क्रमांक 75 वर प्रथिनांचं पाचन या हेडिंग अंतर्गत आपण हे बॉक्सेसच्या स्वरूपात इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि त्या शेजारी आपण म्हटलंय की प्रथिनांचं पाचन करण्यासाठी लागणारी विकर ही केवळ जठरातच तयार होतात. मुखात त्यांचं पाचन होऊ शकत नाही. तर जठरात प्रौढांमध्ये साधारणतः HCl आणि पेप्सिन सिक्रेट होतात आणि ते या सर्व प्रकारच्या प्रथिनांचं पाचन करतात. आणि लहान मुलांमध्ये साधारणतः रेनिन सिक्रेट होतं. तर HCl आणि पेप्सिन ही दोघं जठरात स्रवली जाणारी जठरातल्या जठररसात स्रवली जाणारी विकर आहेत. म्हणजे त्यातलं HCl हे हायड्रोक्लोरिक आम्ल आहे आणि पेप्सिन हे विकर आहे. रेनिन हे सुद्धा विकर आहे मात्र ते फक्त लहान मुलांमध्ये स्रवलं जातं. आता आपण पर्यायांकडे वळूयात. तर हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन ही दोघंही जठररसामध्ये स्रवली जातात जठरात स्रवली जातात आणि त्यामुळे इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. पर्याय क्रमांक 1 आणि 2 मध्ये असलेलं ट्रिप्सिन आणि पर्याय क्रमांक 4 मध्ये असलेलं अमायलोप्सिन ही दोघंही विकरं स्वादुपिंडाशी संबंधित आहेत. ती स्वादुरसातील विकर आहेत. पॅनक्रियाटिक ट्रिप्सिनोजन हे निष्क्रिय असतं आणि त्याचं रूपांतर नंतर पॅनक्रियाटिक ट्रिप्सिनमध्ये होतं. आणि पॅनक्रियाटिक अमायलेज ज्याला आपण अमायलोप्सिन असं सुद्धा म्हणतो. तर ही दोघंही विकरं स्वादुरसातील विकरं असून ती इंटेस्टाईनमध्ये स्रवली जातात आणि ती जठरामध्ये स्रवली जात नसून ती इंटेस्टाईनमध्ये स्रवली जातात. म्हणून इथे इतर पर्याय अयोग्य आहेत. केवळ हायड्रोक्लोरिक आम्ल आणि पेप्सिन हे दोघंच जठरात स्रवली जातात. म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. हा प्रश्न आहे सस्तन प्राण्यांच्या हृदयामध्ये होणारा रक्ताभिसरणाचा क्रम सांगा आणि त्यासाठी खाली हे 4 पर्याय दिलेले आहेत आणि त्यासाठी योग्य पर्याय आपल्याला त्यातून निवडायचा आहे. तर आपल्या पुस्तकातल्या पान क्रमांक 83 वर आपण ह्या आकृत्यांच्या स्वरूपात हे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. ह्या सेल्फ एक्सप्लेनेटरी फिगर्स आहेत. तुम्ही जर त्यांचे बाण व्यवस्थित बघितले तर तुम्हाला या प्रश्नांचं योग्य उत्तर या आकृतीवरूनच देता येणार आहे. आता ही आकृती जर आपण व्यवस्थित बघितली तर तुमच्या लक्षात येईल की सुपेरियर आणि इन्फेरियर वेना कावामधून राईट ॲट्रियममध्ये म्हणजेच राईट ऑरिकल्समध्ये सुरुवातीला अशुद्ध रक्त येतं. राईट ऑरिकलमधून राईट व्हेंट्रिकलमध्ये हे अशुद्ध रक्त जातं. राईट व्हेंट्रिकलमधून ते शुद्ध होण्यासाठी पल्मोनरी आर्टरीमार्फत लंग्सकडे नेलं जातं. लंग्समध्ये हे रक्त शुद्ध होतं आणि तेथून ते पल्मोनरी व्हेनमार्फत लेफ्ट ऑरिकल म्हणजेच लेफ्ट ॲट्रियममध्ये येतं आणि लेफ्ट ॲट्रियममधून ते लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये जातं आणि लेफ्ट व्हेंट्रिकलमधून मग ग्रेट एओर्टामार्फत संपूर्ण शरीरामध्ये सोडून दिलं जातं पोहोचवलं जातं. ठीक आहे. तर आता आपण प्रश्नाकडे वळूयात. तर सगळ्यात सुरुवातीला राईट ऑरिकलमधून रक्त राईट व्हेंट्रिकलमध्ये येतं आणि राईट व्हेंट्रिकलमधून लेफ्ट ऑरिकलमध्ये जातं आणि लेफ्ट ऑरिकलमधून लेफ्ट व्हेंट्रिकलमध्ये येतं. म्हणजे थोडक्यात इथे बी डी ए आणि सी असा तुमचा पर्याय असणं अपेक्षित आहे. तर BDAC असलेला पर्याय हे पर्याय क्रमांक 3 आणि म्हणून इथे पर्याय क्रमांक 3 हा योग्य पर्याय आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. हा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती पायरी श्वासोच्छवास प्रक्रियेतील नाही. आता आपल्या सायन्स ऑल इन वन या पुस्तकामध्ये चॅप्टर क्रमांक 16 मध्ये मी ग्लायकोलिसिस ही प्रक्रिया आकृतीच्या स्वरूपात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यात आपण ग्लुकोजचं पायरुविक ॲसिडमध्ये टप्प्याटप्प्यानं होत जाणारं विघटन सुद्धा या पायऱ्यांच्या स्वरूपात बघितलेलं आहे. इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर इथे पहिली पायरी, तिसरी पायरी आणि 6वी पायरी या तिघही पायऱ्यांचा समावेश या पर्यायांमध्ये आहे. म्हणजे ही पहिली पायरी आहे, ही तिसरी पायरी आहे आणि
6वी पायरी आहे. मात्र पायरी क्रमांक 2चा समावेश या आकृतीमध्ये नाही. म्हणजे फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटमध्ये होतंय, पण फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 6 फॉस्फेटमध्ये होत नाहीये. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 हा अयोग्य पर्याय आहे आणि तो श्वासोच्छवास प्रक्रियेशी संबंधित नाहीये असं आपण म्हणू शकतो. ॲक्च्युली इथे तिसऱ्या पर्यायामध्ये सुद्धा फ्रुक्टोज 6 फॉस्फेटचं रूपांतर फ्रुक्टोज 1,6 बिस फॉस्फेट किंवा डायफॉस्फेट असं देणं अपेक्षित होतं, पण तरीही त्यातल्या त्यात मोस्ट ॲप्रोप्रिएट पर्याय इथे पर्याय क्रमांक 2 आहे. म्हणजे श्वासोच्छवासाशी संबंधित प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेमध्ये ही पायरी नाहीये, म्हणून पर्याय क्रमांक 2 हा इथे अयोग्य पर्याय आहे असं आपण इथे म्हणू शकतो. आता आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यावरचे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत राज्यसेवा 2022 प्रिलिम्स ते आपल्याला बघायचे आहेत. मी थोडासा प्रश्नांचा सिक्वेन्स मागे पुढे केलेला आहे, कारण ज्या प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट आहेत, सहज आहेत, ती आपण आधी घेऊ आणि जे न्यूमरिकल्स आहेत सोडवायचे आहेत किंवा डिस्कशन ज्याच्यामध्ये आवश्यक आहे ते आपण नंतर घेऊ. आता हा प्रश्न बघा, रासायनिक अभिक्रियेचा वेग हा साधारणपणे आणि डॅश डॅश, आणि हे जे पर्याय आहेत हे सगळे वेळेशी संबंधित आहेत. म्हणजे वेळेनुसार स्थिर राहतो, वेळेसह वाढत जातो, वेळेसह कमी होत जातो किंवा असे सर्वसाधारण विधान केले जाऊ शकत नाही. आता बघा, आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये पेज नंबर 354 आणि 355 अशा 2 पेजेसवर आपण रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर म्हणजेच दरावर परिणाम करणारे घटक यांचं डिस्कशन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा अभिक्रियाकारांचं स्वरूप, कणांचा आकार, संहती, तापमान वगैरे वगैरे असे टोटल आपण 9 व्हेरिएबल्स डिस्कस केलेले आहेत. हा जो 9वा व्हेरिएबल आहे तो आहे वेळ. म्हणजे वेळेनुसार अभिक्रियेमध्ये काय फरक पडतो. अभिक्रिया सुरू झाल्यानंतर वेळेनुसार तिचा दर घटत जातो, कारण अभिक्रियाकारकांचे प्रमाण घटते व उपलब्ध पृष्ठभागही घटतो. म्हणजे काय की सुरुवातीला दर जास्त असतो, अभिक्रियेचा वेग जास्त असतो आणि वेळेनुसार तो दर घटत जातो, कमी होत जातो. आणि कारण काय की जे अभिक्रियाकारक असतात म्हणजे रिॲक्टंट्स असतात त्यांचं प्रॉडक्टमध्ये रूपांतर होत जातं, त्यामुळे ते रिॲक्टंट्सचं प्रमाण कमी होत जातं आणि अभिक्रियेसाठी उपलब्ध असणारा जो पृष्ठभाग आहे म्हणजे रिॲक्टंट्सचा पृष्ठभाग तो पण कमी होत जातो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे की सुरुवातीला जास्त असतो आणि वेळेसह कमी होत जातो. ओके. आता बघा, याच्यामध्ये एक शंका तुम्हाला येऊ शकते की चौथं उत्तर असू शकतं का. कारण काय आहे की आपणच स्वतः बघितलेलं आहे की अनेक फॅक्टर्स असतात की ज्याच्यामुळे अभिक्रियेच्या दरावर परिणाम होत असतो. पण आपण जर प्रश्नाचं स्वरूप बघितलं तर एकतर इथे साधारणपणे हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे जनरली. हा बघा, जनरली म्हणजे काय की जनरल विचारलेलं आहे, अगदी स्पेसिफिक नाही की जनरली काय होतं. तर हा जनरली हा शब्द महत्त्वाचा आहे. दॅट इज नंबर 1. नंबर 2 म्हणजे की प्रत्येक ठिकाणी चारही पर्यायांमध्ये वेळ ही कॉन्स्टंट टर्म आहे. ओके. पहिल्या तिन्ही पर्यायांमध्ये थोडक्यात काय की एकतर जनरल विचारलं आहे आणि सगळे पर्याय हे वेळ म्हणजे टाईमशी संबंधित आहेत. या 2 गोष्टींचा जर आपण विचार केला, प्रश्नाचं स्वरूप जर बघितलं तर तिसरा पर्याय हाच योग्य वाटतो. ओके. त्याच्यामुळे याचं उत्तर हे 3 नंबर आहे. आता पुढचा प्रश्न बघूयात आपण. याच्यामध्ये 2 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे अणू हा विद्युत भारदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजे काय की ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. हे पहिलं विधान आहे. दुसरं विधान आहे की केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा ऋण विद्युतभार आणि केंद्रकावरील ऋणभार हा समान असतो. हे दुसरं स्टेटमेंट आहे. आता आपण 1 बाय 1 बघू. पहिलं स्टेटमेंट आहे अणू हा विद्युत भारदृष्ट्या उदासीन असतो. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकाच्या पेज नंबर 229 वर तुम्ही जा, केमिस्ट्री सेक्शनमध्ये बघा. इथे इलेक्ट्रॉन्सचं डिस्क्रिप्शन देताना, अणूच्या आतल्या सगळ्या कणांचं डिस्क्रिप्शन देताना आपण म्हटलंय की इलेक्ट्रॉन्सची संख्या ही प्रोटॉनच्या संख्ये इतकीच असते, त्यामुळे विद्युत प्रभाराचे संतुलन होण्यास मदत होते व अणू विद्युतदृष्ट्या उदासीन बनतो. ओके.
म्हणजे हा जो अणू असतो या अणूच्या केंद्रावरचा पॉझिटिव्ह चार्ज आणि त्याच्या आजूबाजूला फिरणाऱ्या इलेक्ट्रॉन्सवरचा निगेटिव्ह चार्ज हे बॅलन्स होतात आणि त्याच्यामुळे अणू हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. म्हणजे काय की हे जे वाक्य आहे पहिलं हे करेक्ट आहे. ओके. दुसरं वाक्य काय आहे की केंद्रकाभोवती फिरणाऱ्या सर्व इलेक्ट्रॉन्सचा ऋण विद्युत भार. आता हे बघा इथे आपण म्हटलेलं की इलेक्ट्रॉन्स हे ऋणप्रभारित असतात, त्याच्यामुळे हा जो पहिला पार्ट आहे इलेक्ट्रॉन्सचा ऋण विद्युत भार हा पहिला पार्ट तर बरोबर आहे. पुढचा जो पार्ट आहे केंद्रकावरील ऋणभार आणि हा इलेक्ट्रॉनचा ऋणभार आणि केंद्रकावरील ऋणभार समान असतो हे स्टेटमेंट आहे. पण मुळात हे बघायला पाहिजे आपण की केंद्रकावर ऋणभार असतो का. तर बघा आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकाच्या पेज नंबर 228 वर जर तुम्ही गेलात तर बघा की इथे आपण दिलेलं आहे हे जे प्रोटॉनचं डिस्क्रिप्शन आहे. प्रोटॉनच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिहिलंय बघा की केंद्रकावर असणारा धनभार हा प्रोटॉनमुळे असतो. म्हणजे काय केंद्रकावर कोणता भार असतो धनभार असतो. ओके. आणि याचाच अर्थ काय याचाच अर्थ असा की जे केंद्रक असतं ते पॉझिटिव्ह असतं म्हणजे धनभार असतो त्याच्यात आणि आजूबाजूला फिरणारे इलेक्ट्रॉन्स ऋणप्रभारित असतात. थोडक्यात काय याच्यात केंद्रकावरील ऋणभार हे स्टेटमेंट चुकीचं आहे. म्हणजे याचा अर्थ हे संपूर्ण स्टेटमेंट पण चुकीचं आहे. म्हणजे फक्त पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे मग काय की अ बरोबर आणि बी चूक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. हा प्रश्न आहे जर पाण्याची घनता 1000 kg/-3 म्हणजे काय kg पर मीटर क्यूब. ओके. यालाच आपण kg/-3 असंही लिहितो. ही पाण्याची घनता दिलेली आहे आणि तांब्याची घनता आहे 8.9 × 10³ kg/m³. जर असं असेल तर तांब्याची सापेक्ष घनता किती म्हणजे काय रिलेटिव्ह डेन्सिटी किती तांब्याची. ओके. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये पेज नंबर 454 वर तुम्ही जा. त्याच्यामध्ये बघा हा सापेक्ष घनता हा एक टॉपिक आपण दिलेला आहे. ओके. आणि सापेक्ष घनतेची डेफिनेशन आपण दिलेली आहे. ठीक आहे. आणि एक एक्झाम्पल पण दिलेलं आहे आपण की समजा पाऱ्याची घनता 13.6 × 10³ kg/m³ आहे आणि पाण्याची घनता आपल्याला माहितच आहे ती आहे 1000 kg/m³. म्हणजेच 1000 ला आपण कसं लिहितो 1000 म्हणजेच 10³ किंवा 1 × 10³ असं पण लिहितो. मग पाऱ्याची घनता जर एवढी असेल आणि पाण्याची घनता आपल्याला माहित आहे ही तर पाऱ्याची सापेक्ष घनता किती तर त्याचं सूत्र असं आहे की पाऱ्याची सापेक्ष घनता म्हणजे पाऱ्याची घनता भागिले पाण्याची घनता. ओके. अजून तुम्ही जर गेलात 461 पेज नंबरवर त्याच चॅप्टर मधल्या 461 पेज नंबरवर आपण काही उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत. त्याच्यामध्ये बघा हे एक उदाहरण तुम्ही बघाल. याच्यामध्ये आपण एक धातू घेतलाय त्याची घनता 8.5 × 10³ आणि पाण्याची घनता 10³ तर त्या धातूची सापेक्ष घनता किती तर धातूची सापेक्ष घनता म्हणजे त्याची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता. ओके. मग बघा आपल्या उदाहरणामध्ये आपल्याला तांब्याची सापेक्ष घनता काढायची राईट. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तांब्याची सापेक्ष घनता रिलेटिव्ह डेन्सिटी बरोबर तांब्याची घनता डिवायडेड बाय पाण्याची घनता. ओके. आणि दोघांचं युनिट सारखं पाहिजे लक्षात ठेवा. आता इथे फॉर्च्युनेटली दोघांची युनिट त्यांनी सारखेच दिले त्यामुळे तो काही प्रॉब्लेम नाही. तांब्याची घनता किती दिलेली आहे त्यांनी 8.9 × 10³ डिवायडेड बाय पाण्याची घनता किती आहे 1000 kg/m³. 1000 लाच आपण काय लिहितो 1 × 10³ असं लिहिलं म्हणजे आपल्याला कॅन्सल करायला सोपं पडतं. म्हणजे हे कॅन्सल होतील काय उरलं 8.9 डिवायडेड बाय 1 म्हणजेच 8.9 राईट. म्हणजे काय तांब्याची सापेक्ष घनता आहे
8.9 म्हणजे पाण्याच्या किती पट, थोडक्यात त्याला आपण सापेक्ष घनता म्हणतो. ओके, सो 1 इज द राईट आन्सर. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की इथे 8.9 हा पण एक पर्याय आणि 8.9 kg/m³ हा पण एक पर्याय आहे. ओके, या दोघांमध्ये फरक काय आहे? फरक असा आहे की पहिल्यामध्ये 8.9 ला काही युनिट दिलेलं नाही, याच्यामध्ये मात्र युनिट दिलेलं आहे. आता बघा आपल्या पुस्तकामध्ये जर तुम्ही बघितलं तर या सापेक्ष घनतेचे इथे लिहिलंय बघा, तुलनात्मक राशी असल्याने तिला एकक नसते. हे फार महत्वाचं वाक्य आहे. ही तुलनात्मक राशी आहे. कारण काय की इथे पण तांब्याची घनता आहे आणि इथे पण पाण्याची घनता आहे. दोघांचे युनिट kg/m³ आहेत. ते दोघं वर आणि खाली कॅन्सल होतात, म्हणजे याला युनिट नाही. म्हणजे मग याला युनिट दिलंय त्यांनी, हा पर्याय बरोबर नाही. लक्षात ठेवा, हा पर्याय बरोबर नाही, कारण याला युनिट दिलेलं आहे पण प्रत्यक्षात सापेक्ष घनतेला युनिट नसतं. म्हणजे योग्य पर्याय आहे फक्त 8.9. पुढचा प्रश्न बघूया. एका माणसाला 25 किलो वजनाची बॅग 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी 30 सेकंद लागतात, तर त्या माणसाने वापरलेली शक्ती किती? ओके, शक्ती विचारलेली आहे. शक्ती म्हणजे काय? पॉवर. ओके, आता बघा आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये बल आणि दाब याच्याशी संबंधित जे चॅप्टर आहे त्याच्या सोडवलेल्या प्रश्नांमध्ये आपण हे दिलेलं आहे. हा प्रश्नच आपण सोडवून दाखवलेला आहे की ओवीला 10 किलो वजनाची बॅग. ओके, प्रश्नात काय आहे? 25 किलो वजनाची बॅग. आपल्या पुस्तकात पुढे काय दिलेलं आहे? 8 मीटर उंचीवर नेण्यासाठी. इथे प्रश्नात विचारलेलं आहे 5 मीटर उंचीवर नेण्यासाठी. आणि आपल्या पुस्तकात आहे 50 सेकंद लागतात, प्रश्नात दिलेलं आहे 30 सेकंद लागतात. काढायचं काय आहे? शक्ती. आणि आपल्या पुस्तकातल्या प्रश्नात पण काय की तिची शक्ती किती. म्हणजे हे जसंच्या तसं उदाहरण आहे, फक्त आकडे बदललेले. ओके, आता या प्रश्नामध्ये एक लक्षात ठेवायचं की आपल्याला शक्ती काढायची आहे. आता शक्ती काढण्यासाठी आपल्याला 3 स्टेप असतात. पहिली स्टेप म्हणजे आधी फोर्स काढणे, दुसरी स्टेप म्हणजे कार्य काढणे म्हणजे वर्क, आणि तिसरी स्टेप म्हणजे शक्ती काढणे म्हणजे पॉवर. सिंपल स्टेप्स असतात, पण या 3 स्टेप मुद्दाम तुम्ही लक्षात ठेवा, कारण बऱ्याच वेळी जे पर्याय दिलेले असतात ते पर्याय मिसलिडिंग असतात. म्हणजे एखादा पर्याय फक्त फोर्सशी संबंधित असेल, एखादा वर्कशी संबंधित असेल, एखादा पर्याय पॉवरशी संबंधित असेल. आपल्याला पॉवर काढायचं आहे अंतिम, हे लक्षात ठेवायचं. आता फोर्स म्हणजे काय? M×G. ओके, इथे प्रश्नात सोडवलेला आहेच बघा. फोर्स म्हणजे mg, वर्क म्हणजे Fs आणि शक्ती म्हणजे W/T. 3 समीकरण आहेत. mg, m म्हणजे किती? मास. इथे मास किती आहे? म्हणजे त्या बॅगेचं वजन किती आहे? 25 किलो. गुणिले g म्हणजे काय? गुरुत्व त्वरण 9.8. हे आपण आता सॉल्व नाही करणार, किंवा आपण सॉल्व करूयात. 25 गुणिले 9.8 जर केलं, आपण प्रत्यक्षात करून पाहू. 9.8 गुणिले 25. ओके, 25 8 200, हातचे 20, 25 9 225, 225 आणि 20 245. सो 245. आणि हा जो पॉईंट आहे दशांश चिन्ह ते इथे येईल, म्हणजे काय येईल? 245 न्यूटन. हा काय आहे? फोर्स आहे, 245 न्यूटन. बघा इथे मुद्दाम त्यांनी 245 हा आकडा दिलेला आहे, युनिट चुकीचं दिलं आहे, वॉट. पण 245 आकडा दिला आहे, त्यामुळे तुम्ही पहिल्या स्टेपवर चुकून अडकू शकतात, हे उत्तर देऊ शकतात. बट नाही, आपल्याला फोर्स विचारलेला नाही, कार्य शक्ती विचारलेली आहे. ओके, पुढची स्टेप. आता वर्क म्हणजे काय? वर्क म्हणजे फोर्स गुणिले डिस्प्लेसमेंट. फोर्स आपण ऑलरेडी काढला, फोर्स किती आहे? 245. आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे किती अंतर ती बॅग उचलली गेली? 5 मीटर, म्हणजे गुणिले 5. ओके, आता 245 गुणिले 5 किती होतात ते आपण काढू. 5 5 25, हातचे 2, 5 चोक 20, 20 नि 2 22, हातचे 2, 5 2 10, 10 2 12, 1225. बघा पुन्हा 1225 हा ऑप्शन त्यांनी इथे पण दिलेला आहे.
इथे पण तुम्ही अडकू शकतात, पण हे सुद्धा उत्तर नाही, कारण आपल्याला पॉवर काढायची आहे. पॉवरचं सूत्र आहे वर्क अपॉन टाइम, कार्य करण्याचा दर म्हणजे कार्य भागिले वेळ. कार्य किती आहे हे ऑलरेडी काढलं आहे आपण. कार्य किती 1225 म्हणजे 1225 भागिले टाईम म्हणजे किती वेळ लागला ते बॅग उचलायला 30 सेकंद. 1225 भागिले 30. ओके. आता बघा आपल्याला माहीत आहे की हा पर्याय आणि हा पर्याय नाही आहे, म्हणजे हे दोन तर इलिमिनेट झाले. आता उरले फक्त हे दोन पर्याय. याच्या सुरुवातीला 4 आहे आणि याच्या सुरुवातीला 1 आहे, म्हणजे इथे आपल्याला ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. इथे फक्त भागाकाराचा पहिली स्टेप करायची फक्त. तर 1225 भागिले 30 जर करायला घेतला आपण तर 30 चोक 120 हा पहिला आकडा येईल, म्हणजे 4 हा पहिला आकडा येईल. इथे तर पहिला आकडा 4 नाही आहे, म्हणजे हा पण इलिमिनेट झाला. उत्तर हे आलं. हे मी तुम्हाला मुद्दाम का सांगतोय की बऱ्याच वेळा असंच करायचं की हा पूर्ण भागाकार करण्यामध्ये वेळ घालवायचा नाही, कारण ऑलरेडी हे दोन इलिमिनेट झालेले आहेत. याचा पहिला आकडा 1 येतोय, म्हणजे हा पण नाही, म्हणजे हे उत्तर आहे. ओके. तर या पद्धतीने याचं उत्तर आहे 2. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूयात. याच्यामध्ये 4 विधानं दिलेली आहेत. हे कार्बनची अपरूपे हिरा आणि ग्राफाइट याच्या संदर्भात आहेत. हिरा म्हणजे डायमंड आणि ग्राफाइट. हिरा विद्युत दुर्वाहक आहे हे पहिलं विधान आहे. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये बघा पेज नंबर 317 वर तुम्ही गेलात तर कार्बनची स्फटिकी रूपे क्रिस्टलाइन फॉर्म्स म्हणून दिलेले, त्याच्यामध्ये हिरा आहे बघा. तर याच्यात बघा हिऱ्याच्या ठिकाणी इथे दिलेलं आहे आपण 6 नंबरचा पॉइंट. हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन्स नसतात. मी तुम्हाला हे थोडंसं हे करून दाखवतो. इथे बघा हिरा हा विद्युत दुर्वाहक असतो कारण त्यात मुक्त इलेक्ट्रॉन नसतात. म्हणजे काय, हिरा हा विद्युत दुर्वाहक आहे हे स्टेटमेंट करेक्ट आहे. आता पुढचं स्टेटमेंट आहे ग्राफाइट मध्ये द्विमितीय पत्रकासारखी संरचना असते. पत्रकासारखी म्हणजे बेसिकली काय, शीट लाईक स्ट्रक्चर. शीट्स हे असे शीट्स असतात बघा, शीट लाईक स्ट्रक्चर. तर बघा की याच्यामध्ये या ग्राफाइटच्या याच्यामध्ये आपण इथे दिलेले बघा की या अपरूपाची स्फटिके अणूंच्या स्तरांची म्हणजेच शीट्स किंवा पापुद्र्यांची म्हणजेच शीट्स. ओके. म्हणजे ही शीट्स सारखी रचना असते. याचा अर्थ काय की 2 नंबरचं विधान सुद्धा करेक्ट आहे. पुढचं विधान आहे की ग्राफाइट विद्युत वाहक आहे. तर बघा इथे आपण पेज नंबर 318 म्हणजे पुढचंच पेज. याच्यामध्ये इथे दिलेलं आहे बघा की ग्राफाइटच्या आतील स्तरात मुक्त इलेक्ट्रॉन्स फिरत असल्यामुळे ते विद्युत सुवाहक असते. ओके. म्हणजे काय, ग्राफाइट विद्युत वाहक आहे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. पुढचं स्टेटमेंट आहे की खडकाला भोग पाडायला हिरा वापरतात. आपल्याला माहितच आहे की हिरा हा अतिशय हार्ड असतो आणि बघा हिऱ्याचे जे उपयोग दिले होते आपण पेज नंबर 317 वर, तिथे पहिलाच उपयोग आहे खडकांना छिद्रे पाडण्यासाठी. ओके. म्हणजे काय, खडकाला भोग पाडण्यासाठी हिरा वापरतात. थोडक्यात काय, ही 4ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे काय, आपल्याला काय विचारलंय कोणती विधानं बरोबर आहेत हे पण लक्षात ठेवायचं. कोणती विधानं बरोबर, काही वेळा ते कोणती विधानं चूक आहेत असं विचारू शकतात. इथे बरोबर कोणते विचारले तर आपल्याला माहिती आहे सर्व बरोबर आहेत, म्हणजे 1 नंबरचा पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळू. प्रश्न असा की जर प्रकाश पहिल्या माध्यमातून या स्पीडने मीटर पर सेकंद 2 × 10⁸ मीटर पर सेकंद आणि दुसऱ्या माध्यमात त्याचा वेग आहे हा 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंद, तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा. आता आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 516 वर जा तुम्ही सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये. इथे मी हे मुद्दाम खूप डिटेल एक्सप्लेन केलेला आहे की मुलांचा
विद्यार्थ्यांचा संभ्रम होऊ नये की जर पहिल्या माध्यमामध्ये वेग V1 असेल आणि दुसऱ्या माध्यमामध्ये वेग V2 असेल, हा, तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, बघा, दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक कशाच्या संदर्भाने? पहिल्या माध्यमाच्या संदर्भाने. बघा इथे प्रश्नात पण तसंच आहे, दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्या माध्यमाच्या संदर्भाने. असं करायचं असेल तर मी इथे सूत्र तुम्हाला लिहून दिलंय, हे थोडं एक्सपांड करतो मी. जर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक पहिल्याच्या संदर्भाने काढायचा असेल तर हा दुसऱ्या खाली घ्यायचा आणि पहिल्या वरती घ्यायचा. ओके, आणि म्हणून मी इथे दोन सूत्र दिली. आणि जर पहिल्याचा काढायचा असेल दुसऱ्याच्या संदर्भाने तर पहिल्या खाली घ्यायचा आणि दुसऱ्या वरती घ्यायचा. बघा, म्हणजे ज्याचा काढायचा तो खाली आला पाहिजे, ज्याच्या संदर्भाने काढायचा तो वरती आला पाहिजे. मुद्दाम हे मी तुम्हाला डिटेल एक्सप्लेन केलेलं आहे. आणि त्याच्याच पुढे याच प्रकरणाच्या शेवटी पेज नंबर 521 वर सोडवलेली उदाहरणं आहेत, त्याच्यामध्ये ही उदाहरणं सुद्धा सोडून दाखवलेली आहेत. एनिवेज, आपल्याला दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे, बरोबर. म्हणजे काय की दुसऱ्या हा खाली आला पाहिजे, म्हणजे काय, दुसऱ्यातला वेग, आणि पहिल्या हा वरती आला पाहिजे. आता पहिल्यातला वेग किती? पहिल्यातला वेग इथे दिलेला आहे 2 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि दुसऱ्यातला वेग किती हा दिलेला आहे 1.25 × 10⁸ मीटर पर सेकंड. दोघांचे युनिट सारखेच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. 10⁸ 10⁸ कॅन्सल झाला. 2 / 1.25, 2 / 1.25. वरती आणि खाली आपण 100 ने गुणू, म्हणजे वरती होतील 200, खाली होतील 125. आणि 200 भागिले 125 जर आपण केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 1.6. ओके, म्हणजे 1.6 म्हणजे काय आलं उत्तर? 1.6. आता बघा, जर आपण हे चुकून उलट केलं, आपल्याला दुसऱ्या माध्यमाचा काढायचं होतं तर दुसऱ्या खाली आलं पाहिजे. समजा चुकून आपण दुसऱ्या वरती घेतलं आणि पहिल्या खाली घेतलं, म्हणजे 1.25 भागिले 2 केलं तर याचं उत्तर 0.625. आणि त्यांनी मुद्दाम बघा 0.625 हा पण पर्याय दिलेला आहे, आपण चुकायला पाहिजे म्हणून. ओके, म्हणून इथे जे मी एक्सप्लेन केलेलं आहे की ज्याचा अपवर्तनांक काढायचा आहे त्याचा स्पीड खाली आला पाहिजे. ऑलवेज रिमेंबर, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आता पुढच्या प्रश्नाकडे आपण वळूया. हा प्रश्न असा आहे की 32 ग्रॅम मिथेन आणि मिथेनचं रेणुवस्तुमान दिलेलं आहे 10 ग्रॅम प्रति मोल आणि 192 ग्रॅम ऑक्सिजन एकत्र मिसळले आणि हे वायू एकमेकांशी अभिक्रिया करत नसतील तर मिथेन वायूचे मोल फ्रॅक्शन किती? मोल फ्रॅक्शन व्हेरी इम्पॉर्टंट. आपण रासायनिक अभिक्रिया आणि इलेक्ट्रोकेमिस्ट्री याच्यामध्ये वेगवेगळे जे मोलशी रिलेटेड किंवा द्रव्याच्या मापनाशी मेजरमेंटशी रिलेटेड सगळ्या टर्म्स खूप डिटेलमध्ये दिलेल्या आहेत आणि एक्झाम्पल पण सॉल्व्ह करून दाखवलेले आहेत. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकातलं हे पेज नंबर 277. मी तुम्हाला आता एक्सपांड करून दाखवतो. बघा, याच्यामध्ये मोल फ्रॅक्शन हा आपण टॉपिक घेतलेला आहे. ओके, मोल फ्रॅक्शन म्हणजे काय की दिलेल्या घटकाची द्रावणातील मोल संख्या भागिले द्रावणात असलेल्या सर्व घटकांची एकूण मोल संख्या. लक्षात घ्या, समजा एक द्रावण असेल, त्याच्यात ए आणि बी असे 2 घटक असतील. समजा ए चे मोल असतील 2, बी चे मोल असतील 3. तर ए चा मोल फ्रॅक्शन म्हणजे काय की ए ची मोल संख्या 2 भागिले या सगळ्यांची मोल संख्या म्हणजे 2 + 3 5 हे लक्षात ठेवायचं. ओके, आणि आपण एक तसं उदाहरण इथे सोडवून पण दाखवलेलं आहे. बघा, आता याच्यामध्ये काय आहे की 2 गोष्टी आहेत. एक तर आधी मोल काढणे आणि त्याच्यानंतर मोल फ्रॅक्शन काढणे. बघा, आपण दिलेलं आहे की 54 ग्रॅम पाण्यामध्ये
8 ग्रॅम अल्कोहोल. ठीक आहे. आणि बघा पाण्याचं रेणू वस्तुमान मॉलिक्युलर वेट आणि अल्कोहोलचं दोन्ही दिलेले आहेत. आणि इथे पण बघा एक्झॅक्टली तेच दिलेलं आहे. 32 ग्रॅम 192 ग्रॅम म्हणजे दोन पदार्थांचे ग्राम दिलेले आहेत. जसं आपण इथे दोन पदार्थांचे ग्राम दिलेले आहेत आणि दोन्ही पदार्थांचे रेणू वस्तुमान दिलेले आहेत. जसं आपण आपल्या पुस्तकामध्ये दोन्ही पदार्थांचे रेणू वस्तुमान दिलेले आहेत. ओके, ठीक. हे आहे पेज नंबर 277. जरूर वाचा. आणि नुसतं हेच नका वाचू, तर इतर पण अनेक आहेत या अशा पद्धतीचे मेजरमेंटचे पॅरामीटर्स, ते सर्व वाचा. आता आपण आधी हे करूया. आता मिथेन. ओके, मिथेनचे आधी मोल काढायचे. मोल काढायचं सूत्र आपण आपल्या पुस्तकात दिलेलं आहे, ते तुम्ही डिटेल वाचून घ्याल. त्याच्यामध्ये काय करायचं की किती ग्रॅम आहे मिथेन? 32 ग्रॅम. ओके, आहे ते दिलेलं आहे बघा, 32 ग्रॅम. आणि मिथेनचं रेणू वस्तुमान किती आहे? 16. मग त्या ग्रामला त्या रेणू वस्तुमानाने भागलं की आपल्याला मिळतात त्याचे मोल. सो 32 भागिले 16 म्हणजे 2. म्हणजे मिथेनचे मोल किती झाले? मिथेनचे मोल झाले 2. आता दुसरं काय? ऑक्सिजन. ऑक्सिजनचं वजन किती आहे? 192 ग्रॅम. सो 192 डिवायडेड बाय ऑक्सिजनचं रेणू वस्तुमान किती आहे? 32. 192 भागिले 32 दॅट इज इक्वल टू 6. म्हणजे ऑक्सिजनचे मोल किती? 6 मोल. आता आपल्याला कोणाचं मोल फ्रॅक्शन करायचंय? मिथेनचं. मग मिथेनचं मोल फ्रॅक्शन म्हणजे काय? मिथेनचे मोल डिवायडेड बाय एकूण मोल. लक्षात घ्या, एकूण मोल म्हणजे काय? मिथेनचे पण मोल आणि ऑक्सिजनचे पण मोल. बरोबर. मिथेनचे मोल किती आहेत? 2. हे काढलेत बघा आपण. आणि मिथेन अधिक ऑक्सिजनचे मोल किती? म्हणजे 2 अधिक 6. 2 अधिक 6. ओके, म्हणजे 2 भागिले 8. 2 भागिले 8 म्हणजे किती? 0.25. ओके, म्हणजे काय? आपलं उत्तर आहे 0.25. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळू. लेसर किरण पृथ्वीकडून चंद्राकडे सोडल्यानंतर चंद्राच्या पृष्ठभागापासून परावर्तित होऊन तो पृथ्वीवर परत येतो 2.56 सेकंद. तर चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या किती? बघा, समजा ही पृथ्वी आहे, हा चंद्र आहे. हा लेसर किरण इथून चंद्रापर्यंत जायला आणि तिथून परावर्तित होऊन परत यायला असा एकूण 2.56 सेकंद एवढा वेळ लागतो. पण आपल्याला कळायचे काय आहे की चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या परिभ्रमण कक्षेची त्रिज्या, म्हणजे आपल्याला त्रिज्या म्हणजे ही परिभ्रमण कक्षा आहे चंद्राची, तर ही त्रिज्या काढायची आपल्याला एवढी फक्त. ओके, आता लक्षात घ्या, हा जो 2.56 वेळ लागतो हा जाऊन परत येण्यासाठी लागतो, म्हणजे डबल. म्हणजे मग नुसता जायला किती वेळ लागला असता? 2.56 भागिले 2 म्हणजे किती? 1.28. ओके, म्हणजे त्याला फक्त इथून इथे जायला 1.28 सेकंद एवढा वेळ लागतो. आणि आपल्याला हे अंतर काढायचं आहे. आता बघा, गती, वेग वगैरे याच्याशी संबंधित जे आपलं चॅप्टर आहे फिजिक्समध्ये, त्याच्या पेज नंबर 416 वर आपण चाल म्हणजे स्पीड किंवा वेग, चालीचं सूत्र आपण दिले की प्रत्यक्ष कापलेले एकूण अंतर डिवायडेड बाय एकूण लागलेला वेळ. ओके, म्हणजे कापलेले अंतर भागिले एकूण लागलेला वेळ बरोबर चाल. आता इतर पुस्तकामध्ये अनेक ठिकाणी आपण प्रकाशाचा वेग पण दिलेला आहे. बघा, हे पेज नंबर 516 आहे. याच्यात आपण लिहिलंय प्रकाशाचा वेग सर्वात जास्त 3.3 × 10⁸ मीटर पर सेकंद असतो. अजून एके ठिकाणी असेल बघा, हे पेज नंबर 526 आहे. त्याच्यामध्ये बघा, प्रकाशाचा वेग 3.8 3 × 10⁸ मीटर पर सेकंड, म्हणजे प्रकाशाचा वेग आपल्याला माहित आहे. मग
प्रकाश, लेसर म्हणजे प्रकाश आहे, तो प्रकाश इथून इथे जायला 1.28 सेकंद एवढा वेळ लागतो. सो टाइम इज इक्वल टू 1.28 आणि व्ही वेग स्पीड किती आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आणि आपल्याला चाल म्हणजेच वेग, चाल म्हणजे वेग मी आता सदिश आदेश मध्ये जात नाही, फक्त जनरल सांगतो. वेग म्हणजे कापलेलं अंतर भागिले लागलेला वेळ. सो वेग म्हणजे कापलेले अंतर भागिले लागलेला वेळ. म्हणजे याचा अर्थ आहे अंतर बरोबर किती, अंतर बरोबर व्ही गुणिले टी. व्ही म्हणजे वेग, वेग किती आहे आपल्याला माहिती आहे प्रकाशाचा 3 × 10⁸. आणि वेळ किती लागला, आपण अर्धाच वेळ घेतोय कारण आपल्याला फक्त हे अंतर काढायचं आहे. अर्धा वेळ 1.28. सो 1.28. ओके. सो 3 × 1.28 बरोबर 3.84 गुणिले हा 10⁸. म्हणजे हे अंतर किती झालं, इथून इथलं अंतर म्हणजेच या चंद्राची परिभ्रमणाची त्रिज्या आली 3.84 गुणिले 10⁸. हे बघा 3.84 गुणिले 10⁸, म्हणजे योग्य उत्तर हे आहे. पुढचा प्रश्न घेऊया. कॅल्शियम ऑक्साईड CaO याची स्टेबल ऑक्टेट मिळवण्यासाठी काय करावं लागेल. तर बघा आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये पेज नंबर 223 मध्ये संयोजा म्हणजे काय याचं खूप डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि याच्यात आपण हे एक्सप्लेन केलेलं आहे की कोणाला म्हणजे ऑक्टेट म्हणजे शेवटच्या बाह्यतम कक्षेमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स मिळवण्यासाठी कोण काय करेल हे आपण लिहिलेलं आहे. जसं सोडियम अणूच्या शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, म्हणजे त्याला जर बघा हा सोडियम मध्ये शेवटच्या कक्षेत 1 इलेक्ट्रॉन आहे, त्याच्या आधी 8 आहेत आतल्या कक्षेमध्ये, म्हणजे त्याला हा आयदर हा 1 सोडून दिला तर इथे 8 होतील, नाही तर मग 7 घेतले तर इथे 8 होतील. पण 7 घेण्यापेक्षा 1 सोडून देणं सोपं आहे, म्हणजे हा 1 सोडून देईल. हे सगळं आपण इथे एक्सप्लेन केलेलं आहे. याच्या उलट क्लोरीन मध्ये कसे 2, 8, 7 आहेत, तर इथे जर 8 त्याला करायचे असतील तर त्याला 1 घेणं परवडेल 7 सोडण्यापेक्षा. हे सगळं आपण एक्सप्लेन केलंय. आणि पेज नंबर 224 वर आपण यांच्या संयोजनाचे काही महत्वाच्या हे आपण दिले आहेत. बघा त्याच्यामध्ये कॅल्शियमचं आपण दिलेलं आहे, हा आहे कॅल्शियम. बघा कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन समूपन काय 2882. आपण थोडस हे करू. हे बघा कॅल्शियमचं इलेक्ट्रॉन समूपन काय दिलं 2882. हे पेज नंबर 224 वर आहे. आणि ऑक्सिजनचं 26. आता आपल्या लॉजिक नुसार बघा काय होईल की या ज्या हे जे इथे 2 आहेत याला आयदर 6 घ्यायला पाहिजेत तर 8 होतील, नाही तर 2 देऊन टाकायला पाहिजेत. 2 देऊन टाकले तर मग हे 8 होतील इकडे, बरोबर. मग 2 देणं याला सोपं आहे, बरोबर. आता ऑक्सिजनकडे येऊ आपण. ऑक्सिजनला इथे 6 आहेत, तर याला काय करावे लागतील, ऑक्सिजनला 2 घेणं परवडेल. मग कॅल्शियमला 2 इलेक्ट्रॉन देणं परवडतं, ऑक्सिजनला 2 इलेक्ट्रॉन घेणं परवडतं. मग ते काय करतील, कॅल्शियम ऑक्साईड फॉर्म करताना कॅल्शियम आपले 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनला देईल, राईट. म्हणजे बघा मग इथे पर्याय बघू की कॅल्शियम अणूकडून 2 इलेक्ट्रॉन ऑक्सिजनच्या अणूत जातील. परफेक्ट, राईट. म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. म्हणून आपण एक लक्षात घ्या की सायन्सचा अभ्यास करताना नुसता नोट्स वाचून उपयोग नाही, बुलेट पॉइंट्सच्या नोट्स वाचून उपयोग नाही, आपलं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. म्हणून सायन्स ऑल इन वन पुस्तक तयार करताना आम्ही हेच डोक्यात ठेवलं होतं की तुमचं अंडरस्टँडिंग झालं पाहिजे. अंडरस्टँडिंग जर असलं, तुम्हाला संकल्पना क्लिअर असल्या, तर तुम्हाला योग्य पद्धतीने उत्तर देता येतील. पुढचा प्रश्न पाहूयात आपण. हा प्रश्न आहे की कोणाची आयनन ऊर्जा सर्वात जास्त आहे. आयनन ऊर्जा म्हणजे आयोनायझेशन एनर्जी. ओके. आता आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये पेज नंबर 249 आणि 50
याच्यावर आयनीकरण ऊर्जा म्हणजेच आयन ऊर्जा, आयनायझेशन एनर्जी याच्या संदर्भाने आपण दिलेलं आहे. याची डेफिनेशन काय आहे की एखाद्या अणू किंवा रेणूमधून एक इलेक्ट्रॉन काढून त्याला धनायन बनवण्याच्या प्रक्रियेसाठी द्याव्या लागणाऱ्या ऊर्जेला आयनीकरण ऊर्जा असं म्हणतात. इथे गणात काय बदल होतात, ते इलेक्ट्रॉन शिल्डिंगमुळे काय होतं, आवर्तात काय बदल होतात हे आपण बघितलेलं. बघा, डावीकडून उजवीकडे जाताना संयोजक कक्षेची स्थिरता वाढत जाते. त्यामुळे इथे थोडंसं हे करेक्ट करून घ्या, बाहेरचा इलेक्ट्रॉन टाकण्यासाठी नव्हे, बाहेरचा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी. ओके, टायपोलॉजिकल मिस्टेक आहे, काढण्यासाठी. हे करून घ्या, जास्त ऊर्जा लागते. ओके, म्हणजे काय, संयोजक कक्षेची स्थिरता जर वाढत जाईल तर जास्त ऊर्जा लागेल, आयनायझेशन एनर्जी. ओके, आता बघा की मॅग्नेशियम जो आहे, मॅग्नेशियमचा आधी आपण जर इलेक्ट्रॉन समूहपण बघितलं, याच्या पूर्वी एका चार्टमध्ये आपण बघितलं बघा, कॅल्शियम आणि ऑक्सिजनच्या याच्यात. हे बघा पेज नंबर 224 वर आपण इथे दिलेलं आहे मॅग्नेशियम 282. म्हणजे थोडक्यात काय की मॅग्नेशियमचा जो अणू असतो त्याच्या पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8 आणि तिसऱ्या कक्षेत 2 इलेक्ट्रॉन. आता बघा की हा आहे Mg ॲटम. ओके, म्हणजे याच्यावर कुठलाही धन किंवा ऋण प्रभार नाही. आतला धन प्रभार केंद्रकातला आणि इलेक्ट्रॉनचा ऋण प्रभार मॅचिंग आहेत. आता याच्यातनं जर हा इलेक्ट्रॉन काढून टाकायचा असेल तर फार सोपं आहे, कारण हे बाहेर आहेत, लूजली कनेक्टेड आहेत. बरोबर, मध्ये इलेक्ट्रॉन शिल्डिंग झालेलं आहे बघा. ओके, इलेक्ट्रॉन शिल्डिंगमुळे हा इझिली बाहेर काढता येईल आपल्याला. म्हणजे हा पहिला इलेक्ट्रॉन काढायला कमी ऊर्जा लागेल. मग समजा हा एक इलेक्ट्रॉन आपण काढून टाकला तर काय होईल, एक इलेक्ट्रॉन काढल्यानंतर आता हा एक उरेल शेवटच्या याच्यात. ओके, म्हणजे हा आता Mg+ झाला. ओके, हा एक इलेक्ट्रॉन काढून टाकलं म्हणजे एक एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज झाला ना, म्हणजे हा Mg+ झाला. आता या Mg+ मधनं पण हा इलेक्ट्रॉन काढायचा असेल आपल्याला, ते पण सोपं आहे, कारण इथे इलेक्ट्रॉन शिल्डिंग आहे, हा एकदम लूजली कनेक्टेड आहे सेंटरशी, त्यामुळे हा पण आपल्याला इझिली काढता येईल. हा पण काढल्यानंतर आता काय झाला, Mg2+ झाला, कारण आता 2 एक्स्ट्रा पॉझिटिव्ह चार्ज झाले, कारण इथले 2 इलेक्ट्रॉन्स निघून गेले. पण आता हे 2 निघून गेल्यानंतर हा जो Mg2+ आहे आता, याचं इलेक्ट्रॉन समूहपण काय आहे, पहिल्या कक्षेत 2, दुसऱ्या कक्षेत 8, 2 आणि 8. आता हे 2, 8 म्हणजे याच्यात हे ऑक्टेट कंप्लीट आहे, म्हणजे स्थिर इलेक्ट्रॉन समूहपण आहे. आता या 8 मधनं एखादा इलेक्ट्रॉन काढणं सोपं नाही, कारण एकतर हे आता स्थिर इलेक्ट्रॉन समूहपण आहे आणि यांच्यातलं अट्रॅक्शन अतिशय स्ट्रॉंग आहे. म्हणजे आता हा जो Mg2+ आयन तयार झाला, याच्यातनं एक इलेक्ट्रॉन बाहेर काढणं फार अवघड आहे, म्हणजेच त्याच्यासाठी खूप जास्त ऊर्जा द्यावी लागेल, म्हणजेच Mg2+ ची आयनायझेशन ऊर्जा जास्त असेल. ओके, थोडक्यात काय, तुम्ही जर आयनायझेशन एनर्जी व्यवस्थित समजून घेतलं, इलेक्ट्रॉन शिल्डिंग व्यवस्थित समजून घेतलं आणि स्थिरता जर वाढली तर आयनायझेशन एनर्जी जास्त होते, हे जर तुम्ही व्यवस्थित वाचलेलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही इझिली देऊ शकाल. ओके, आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. आता हा जो प्रश्न आहे, डॅश हा सौम्य क्षपणक म्हणजे माइल्डेस्ट रेड्युसिंग एजंट आहे आणि तो फक्त कार्बोनिल गटाचे इतर गटांच्या म्हणजे हे नायट्रोकार्बोनिल इस्टर दुहेरी बंध असताना क्षपण करतो असा. याचं डायरेक्ट आन्सर आपल्या पुस्तकामध्ये नाही, किंबहुना याचं NCERT मध्ये सुद्धा नाही. फक्त NCERTच्या 11वी 12वीच्या पुस्तकांमध्ये जे अल्डेहाइड्स कीटोन्स हे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यामध्ये फक्त उल्लेख येतो की NaBH4 हा एक माइल्ड रेड्युसिंग एजंट आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर आहे NaBH4. अर्थात हा थोडासा कठीण प्रश्न आहे, जास्त फॅक्च्युअल आहे आणि 12वी NCERTच्या लेवलला आहे. त्याच्यामुळे हा तुमचा चुकला जरी असेल तरी फार वाईट वाटून घेण्याची गरज नाही, कारण हा जवळजवळ कोणालाच आलेला नसेल आणि येणं अपेक्षित पण नाही.
आता फिजिक्स केमिस्ट्री भागातला शेवटचा प्रश्न आपण बघूयात. हा प्रश्न आहे की दोन पृष्ठभागांच्या मध्ये ज्यावेळेस वंगणाचा पातळ थर संपर्कात असतो त्यावेळेस त्याला कोणत्या प्रकारचं घर्षण म्हणतात. याला सॉलिड फ्रिक्शन, रोलिंग फ्रिक्शन, फिल्म फ्रिक्शन, ग्रीझी फ्रिक्शन असे पर्याय दिलेले आहेत. आपल्या सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये 447 पेज नंबरवर घर्षण बल, फ्रिक्शनल फोर्स याचे अतिशय डिटेल्स आपण दिलेले आहेत. त्याचे टाइप्स पण दिलेत बघा. स्थितिक घर्षण बल, गतीज घर्षण बल, इथे गतीज घर्षण बल, याला स्लाइडिंग किंवा डायनॅमिक फ्रिक्शन पण असं म्हणतात. आता MPSC ने हे जे पर्याय दिलेले आहेत हे खरं तर करेक्ट पर्याय नाही आहेत. पण सॉलिड फ्रिक्शन असं काही अशी काही टर्म नाही आहे. स्टॅटिक किंवा कायनेटिक किंवा स्लाइडिंग किंवा रोलिंग फ्रिक्शन आहे. रोलिंग फ्रिक्शन हा पण पर्याय योग्य नाही, कारण रोलिंग फ्रिक्शन म्हणजे काय की समजा एखादं चाक असेल आणि ते चाक अशा या सरफेसवर रोल होत असेल तर त्याला रोलिंग फ्रिक्शन म्हणतात. ग्रीझी फ्रिक्शन अशी कुठली टर्म नाही. फिल्म फ्रिक्शन अशी सुद्धा देखील काही टर्म नाही. जर फ्रिक्शन मध्ये अत्यंत हायर लेवलचा स्टडी केला तर जेव्हा दोन सरफेसेस असतात आणि त्या सरफेसेसच्या मध्ये वंगणाचा म्हणजे लुब्रिकंटचा थर असतो त्याला, हे ऍक्च्युली इंजिनिअरिंगच्या अभ्यासाला आहे, त्याला फार फार तर बाउंड्री फ्रिक्शन असा शब्द वापरला जातो. ओके, हे फ्लुइड मेकॅनिक्स मधली ही टर्म आहे. पण तशी बाउंड्री फ्रिक्शन हा पण पर्याय इथे नाहीये. त्याच्यामुळे याच्यामध्ये खरं तर योग्य पर्याय नाहीये. त्याच्यामुळे जे MPSC ला कळवत असतील विद्यार्थी किंवा क्लास चालक त्यांनी हे जरूर कळवावं की याच्यातले जे ऑप्शन्स आहेत हे मोस्ट अप्रोप्रिएट ऑप्शन्स नाही आहेत. ओके, त्याच्यामुळे हा प्रश्न मला वाटतं आपण बाजूला ठेवायला हरकत नाही. ओके, तर या पद्धतीने हे होते फिजिक्स आणि केमिस्ट्रीची प्रश्न आणि त्यांची उत्तरं. थँक्यू.